शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक अमोल पाटील. कदाचित आपली ओळख आहेच. शेतकरी बंधूंनो मी आज एक वेगळ्या विषयावर एक छोटासा व्हिडिओ आपल्या समोर सादर करतोय. पाटील बायोटेक कृषी क्षेत्रामध्ये गेल्या 25 वर्षापासून खूप क्रांतिकारी पद्धतीने काम करत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जाऊन वेगळ्या वेगळ्या पिकांमध्ये संशोधन करून ते संशोधन शेतकऱ्याच्या शेतावर राबून आम्ही असंख्य अशी उत्पादनं दिलीत, अशी तंत्रज्ञान दिलंय की ज्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ झाली. हे सगळं करत असताना बरेचसे क्रांतिकारी प्रॉडक्ट मागच्या 25 वर्षामध्ये आम्ही शेतकरी बांधवांसाठी दिले आणि त्यातलंच आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आणि प्रचंड मागणी असलेलं प्रॉडक्ट ते म्हणजे मक्षिकारी. फळमाशीचा उपद्रव ज्या पिकांमध्ये होतो, कलिंगड असेल, खरबूज असेल, टरबूज असेल, पपई, संत्रा, मोसंबी, त्याचबरोबर केळी, टोमॅटो, मिरची, असंख्य पिकांमध्ये शेतकरी वापरतात. परंतु बऱ्याच वेळा मागणी इतकी असते की कदाचित काही वेळा आमच्याकडनं मागणी आणि पुरवठा याचं संतुलन ठेवलं जात नाही. ते नॅचरली आहे की कारण मागणीच इतकी असते की त्याचा अंदाज बांधता येत नाही. तर मित्रांनो, असं आढळून आलंय आणि मी सर्व शेतकरी बंधूंना या ठिकाणी सावधान करू इच्छितो की काही बदमाश लोक हे पाटील बायोटेकच्या मक्षिकारी नावाने डुप्लिकेट प्रॉडक्ट शेतकऱ्याला विकतायत, शेतकऱ्याला फसवतायत. असे बरेचसे पुरावे माझ्याकडे आलेत. अशा लोकांवर लीगल ऍक्शन कंपनी घेते किंवा बरेचसे लोक नाव आणि पॅकिंग याचं कॉपी करून तुमच्या मागणीला, तुमच्या डोळ्यांना ते चकवा देत आहेत, तुम्हाला ते फसवत आहेत. तर शेतकरी बंधूंनो, मला तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, कारण की ही कीड अशी आहे की एका रात्रीतनं ही पिकाचा सफाया करू शकते. फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं आणि त्याला पर्याय फक्त मक्षिकारीच आहे. बरेचसे असे दुर्दैवी मला वाटतं की मला वाईट शब्द वापरायला आता तोंडात शब्द येतो, परंतु मी लाईव्ह तुमच्याशी शेअर करतो त्यामुळे वापरू शकत नाही. परंतु शेतकऱ्याला फसून कोणी सुखी झालेलं नाहीये. तर माझी आपणा सर्वांना विनंती असेल की जर तुम्ही मक्षिकारी घ्यायला जात असाल, मक्षिकारी नावाने तुम्ही मागत असाल, तर त्याच्यावर पाटील बायोटेकचं नाव, पाटील बायोटेकचा शिक्का आणि मक्षिकारी हे नाव नीट बघूनच प्रॉडक्ट विकत घ्या. त्याची खात्री करा. आमच्या ऑथोराइज डिस्ट्रीब्युटर्स कडेच तुम्ही त्याची मागणी करा आणि तुमच्या होणाऱ्या नुकसानीला तुम्ही त्या ठिकाणी आळा घालू शकता. तर आज माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की फार मोठ्या प्रमाणावर आम्हाला असं निदर्शनास आलंय की मक्षिकारीची डुप्लिकेसी मार्केटमध्ये लोकांनी केलेली दिसते किंवा काही लोकांनी फक्त थोडंसं नाव, मक्षी नाव आधी घेतलं, त्याच्यानंतर दुसरं काहीतरी लावून, किंवा काही लोकांनी मक्षी केअर, मक्षी बॉस असे वेगळे वेगळे नावं करून ते करण्याचा प्रयत्न केलाय. तर शेतकरी बांधवांनो, आपण सजग राहा. आपण पूर्णपणे डोळ्यात तेल घालून, डोळे उघडे ठेवून प्रॉडक्ट खरेदी करताना बघा आणि आपल्या होणाऱ्या नुकसानीपासून स्वतःच्या पिकाला वाचवा. जर कुठली अडचण असेल तर तुम्ही आमच्या प्रतिनिधीशी, कस्टमर केअरशी किंवा माझ्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद शेतकरी मित्र. शेतकरी मित्र हो, लक्षात असू द्या, तुमच्या शेतात कुठलंही फळ असो, टरबूज, खरबूज, वांगी असो की टमाटा, कारला असो की दुधी, की असो मृगातलं पेरू आणि डाळिंब, सोबतीला फक्त मक्षिकारी सापळा. ना पंप ना फवारा, फळमाशींच्या हमखास नियंत्रणासाठी फक्त मक्षिकारी वापरा. आजच जवळच्या कृषी केंद्रावरून पाटील बायोटेकचे मक्षिकारी सापळे खरेदी करून ठेवा. हितचिंतक आपला शुभचिंतक आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये पाटील बायोटेक तंत्रज्ञानामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो.
मित्रांनो, आज आपण खूप आगळा वेगळा विषय या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. शक्यतोवर ह्या विषयावर फारसं बोललं जात नाही किंवा फारसे शिबिरं, चर्चासत्र किंवा टेक्निकल सेशन्स फारसे होत नाही. तर आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये भुईमुग का लावावे हा मुख्य विषय घेऊन आपण त्यासोबत इतर जे सध्या परिस्थितीत पिकांच्या अडचणी असतील त्याच्यावरही आज आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती असेल की जर तुम्हाला आम्ही हे जे पाटील बायोटेकचे वेबिनार गेल्या 6 महिन्यापासून सुरू ठेवलेले आहेत, हे जर तुम्हाला आवडत असतील, पटत असतील, फायदेशीर वाटत असतील तर तुम्ही पाटील बायोटेकचं फेसबुक पेज सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याचबरोबर यूट्यूब चॅनल पाटील बायोटेक या नावाने आहे, ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. इतर 10 लोकांना सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही जर टेलिग्राम वापरत असाल तर टेलिग्राम चॅनल सुद्धा पाटील बायोटेक नावाने आहे, ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. मला गेल्या 5 ते 6 महिन्यामध्ये असा अनुभव आला की खूप लोक म्हणजे हजारो लोक झालेत जे माझ्या पर्सनल फेसबुकला सुद्धा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. शेकडो रिक्वेस्ट यायच्या, मी ते सगळ्यांना फ्रेंड रिक्वेस्ट अप्रूव्ह करत गेलो आणि 5,000च्या वर झाल्यानंतर तर ते सुद्धा आपण नंतर फ्रेंड लिस्टमध्ये ॲड करू शकत नाही. म्हणून मी माझं स्वतःचं सुद्धा फेसबुक पेज ओपन केलं जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांशी कनेक्ट व्हावा. अशा लोकांकडे माझा मोबाईल नंबर आहे. व्हॉट्सअपवर 99.99% प्रत्येक शेतकऱ्याला उत्तर देण्याचा माझा मनापासून प्रयत्न असतो. पण बरेच लोक फक्त हाय पाठवतात आणि ते हाय बघण्यामध्ये सुद्धा खूप वेळ जातो. म्हणून माझी विनंती असेल की तुमची जी काही समस्या असेल ती तुम्ही पाठवा. तुम्ही छोटासा ऑडिओ करून पाठवू शकतात, व्हिडिओ करून पाठवू शकतात. तुमच्या प्रत्येक समस्येला उत्तर देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. जर तुम्ही हे फेसबुक लाईव्ह आता बघतायत आणि आजचा विषय जर तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर तुमच्या फेसबुकवर जिथे खाली व्हिडिओ दिसतोय तिथे खाली लाईक आणि शेअरचं बटन असणार आहे, तर शेअर करायला नक्की विसरू नका, जेणेकरून आपल्यामुळे इतर शेतकरी बांधवांना सुद्धा हे फेसबुक लाईव्ह आपल्याला दाखवता येईल, बघता येईल. चांगलं असेल तर निदान 10 लोकांना सांगावं मित्रांनो, आणि वाईट असेल तर तुम्ही 100 लोकांना सांगावं, याबद्दल माझं दुमत नाही. तर आशा करतो की पाटील बायोटेक तंत्रज्ञानामध्ये हे जे वेगळे वेगळे विषय आम्ही घेत आहोत ते विषय तुम्हाला आवडतील आणि ते विषय तुमच्यासाठी फायदेशीर राहतील. आज आपण जो विषय घेतलेला आहे भुईमुग का लावावे याच्याविषयी मी पुढे जाण्याआधी काही महत्त्वाच्या समस्या ज्या आहेत त्या समस्यांवर एक छोटासा प्रकाश या ठिकाणी टाकतो. समस्या मी याच्यावरनं ठरवतो मित्रांनो की फ्रिक्वेन्सी जी आहे, म्हणजे लोक जे मला व्हॉट्सअपवर सगळ्यात जास्त ज्या पिकाच्या अडचणी पाठवतात त्याला मी तात्कालीन समस्या म्हणतो किंवा त्या समस्या सगळीकडे आहेत असं मी गृहीत धरतो. मला सध्या ज्या समस्या आल्या त्याच्यामध्ये मी 5 समस्या निवडल्या आहेत. त्यातली पहिली समस्या जी आहे ती कांद्यामधली आहे की कांद्यामध्ये बीजोत्पादनासाठी ज्या शेतकऱ्याने कांदा लावला त्याला सुद्धा प्रचंड समस्या आहे. त्याचबरोबर ज्याने रेग्युलर पद्धतीने कांदा लावलेला आहे त्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. कांदा खाली सडतोय आणि वरती सुद्धा पातीवर हिरवेपणा नाहीये किंवा पात सुकते किंवा पात जास्त वाढते किंवा पातेची रिंग होते. ज्या समस्या 4 महिन्यापासून कांद्यामध्ये त्या अजूनही कंटिन्यू दिसत आहेत. मिरचीमध्ये डंपिंगची समस्या, नवीन मिरची जी लागवड झालेली आहे त्याच्यामध्ये डंपिंगची एक समस्या दिसते, वाढ कमी होते, सकिंग पेस्टचा मोठ्या प्रमाणावर अटॅक आहे. हरभरामध्ये मध्ये जे ढगाळ हवामान झालं त्याच्यामुळे फुलगळ मोठ्या प्रमाणावर झाली किंवा काईकवाडीकडे जास्त गेलेला आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांना फुलं कमी दिसत आहेत. गव्हामध्ये फुटव्यांचं प्रमाण कमी दिसतंय. तर अशा या 5 समस्या मी निवडल्या आहेत आणि या 5 समस्यांचं पटकन सोल्युशन मी तुम्हाला देतो. जर तुम्ही वही पेन घेऊन बसला नसाल तर नक्कीच तुम्ही वही पेन घ्या. जे जे तुम्हाला लिहिता येईल ते लिहा. चांगलं वाटलं तर अंमलबजावणी करा. ऐकण्यामध्ये माणूस नेहमी म्हणजे शिकत असताना ज्ञान त्याने घेत राहावं आणि त्याची छोट्या छोट्या स्वरूपात चाचपडणी करून त्याची प्रयोगा स्वरूपात आपण त्याची अंमलबजावणी करायची. जर चांगलं वाटलं तर ते आपण स्वतः 100% अडॉप्ट करावं, 100% अवलंबन करावं आणि इतरही लोकांना आपण सांगावं. तर आता कांद्यामध्ये जी समस्या दिसते मित्रांनो, याच्यामध्ये कमीत कमी 5 ते 6 दिवसाला कांद्याला चांगलं बुरशीनाशक वरून आणि खालून म्हणजे जमिनीतनंही देणं आवश्यक आहे आणि वरती सुद्धा फवारणी करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये
कॅब्रिओ टॉपचं नाव मी घेऊ शकतो, ॲव्हान्सर गोल्डचं नाव मी घेऊ शकतो, त्यानंतर इंडेक्सचं नाव मी घेऊ शकतो. असंख्य आहेत. कंटेंट वाईज जाताना म्हणजे कंटेंट जर सांगितले तरी सुद्धा लोकांची थोडीशी अडचण होते. जे कॉमन सगळीकडे औषधं उपलब्ध होतील ते औषधं मी रिकमेंड करतो. तर आता कांद्यामध्ये जर तुम्हाला अतिरिक्त काईकवाड दिसते, पातीमध्ये जाण नाहीये, पात बारीक झालीये, पात पडते, पात पिवळी झालीये, पातेवर डाग पडलेले आहेत, पात करपते, अशा जर समस्या असतील तर एक रामबाण स्प्रे सांगतो. हा प्रयोग मी गेल्या 1.5 ते 2 महिन्यात हजारो शेकडो लोकांना हे रिकमेंडेशन दिलं आणि ते लोक जवळपास 90 to 95% त्यामध्ये सॅटिस्फाईड आहेत. जर तुम्हाला ॲव्हान्सर गोल्ड हे UPL कंपनीचं औषध ते मिळालं तर 50 ते 60 ग्राम प्रतिपंप घ्या. त्याच्यासोबत 0050 हे वॉटर सोल्युबल खत 50 ते 100 ग्राम घ्या. त्यासोबत ब्लेज 10 मिली, गरज असेल तर कीटकनाशक तुम्ही टाकू शकतात आणि एकदम दाट फवारणी करायची. जर तुम्हाला दुसरा पर्याय देतो, हा अधिक गुणकारी पर्याय, जर हे औषध तुम्हाला मिळालं पाटील बायोटेकचं क्लीनर डी 30 मिली, त्याच्यासोबत क्लीनर पी 15 ग्राम, ब्लेज 10 मिली, 0050 50 ग्राम, कीटकनाशक गरज असेल तर तुम्ही टाकू शकतात. एकदम दाट फवारणी करायची. हे 2 स्प्रे जर 4 ते 5 दिवसाच्या अंतराने तुम्ही घेतले तर कांद्यातल्या सर्व समस्या तुम्हाला कंट्रोल झालेल्या दिसतील. त्याचबरोबर जमिनीमध्ये ज्यांचा उत्पादनासाठी रेग्युलर कांदा आहे ते शेतकरी, ज्यांचा बीजोत्पादनासाठी कांदा आहे ते शेतकरी. बीजोत्पादनासाठी ज्या लोकांनी कांदा लावलाय त्यांच्या बऱ्याचशा लोकांच्या अशा समस्या आल्या की कांदा डायरेक्ट खालून सडतोय, कांद्याचं रोप पूर्ण बसलंय, लोकांनी तो कांदा उपटून परत त्या ठिकाणी दुसरा कांदा लावलाय तर त्या बुरशीचे स्पोर ऑलरेडी त्या ठिकाणी आहेत आणि परत त्या ठिकाणी ही समस्या येईल. म्हणून जमिनीमध्ये निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे किंवा जमिनीमध्ये एक चांगलं कॉन्टॅक्ट फंगिसाइड किंवा सिस्टमिक फंगिसाइड देणं गरजेचं आहे. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर साधारणतः 150 लिटर पाणी करा किंवा प्रतिपंपाच्या हिशोबाने जर आपण गेलो तर 10 पंप आपल्याला एकरी ड्रेंचिंग करायचंय, ज्यामध्ये 15 लिटरच्या पंपाला 100 मिली किटाझिन घ्या, 100 ग्राम 0050 घ्या, 50 ग्राम ह्युमॉल गोल्ड घ्या आणि हे ड्रेंचिंग करा. बीजोत्पादनाचा कांदा असेल तरी चालेल, साधा रेग्युलर कांदा आहे, उत्पादनाचा कांदा आहे, त्याला सुद्धा जर तुम्हाला मूळ सडणे, कांदा सडणे, मुळांची वाढ नीट न होणे, बुरशीचा प्रादुर्भाव दिसणे अशा समस्या असतील तर दोन्ही पिकांमध्ये हे काम करा. परत एकदा सांगतो उपाय, प्रतिपंप 15 लिटर पाण्यासाठी 100 ml किटाझिन, त्याच्यासोबत 100 ग्राम 0050, 50 ग्राम ह्युमॉल गोल्ड याची ड्रेंचिंग करावी. मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणावर जी नवीन लागवड झाली आहे मागच्या महिन्याभरामध्ये आणि मागचं सेशन आपण मिरचीवर घेतलं त्यावेळेस मी बोललो होतो की आता मिरचीची लागवड थांबवा. 15 जानेवारी नंतर तुम्ही मिरची, भुईमूग किंवा इतर भाजीपाला पिकं जे आहेत ते आपण करू शकतो. सध्या शक्यतोवर ह्या पिकांची लागवड टाळावी. तर याच्यासाठी जर डंपिंग होत असेल तर एकरी 1 लिटर किटाझिन, अर्धा किलो ह्युमॉल गोल्ड ड्रिपमधनं सोडा. ड्रिप नसेल तर 150 लिटर पाणी करून 15 लिटरच्या पंपाच्या साहाय्याने सोडलं तरी सुद्धा चालेल. किटाझिन अवेलेबल नसेल होत तर साप पावडर अर्धा किलो घ्या, ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो घ्या, 0050 साधारण 2 ते 3 किलो घ्या आणि ड्रिपमधनं सोडा. जर डंपिंगची समस्या 1-2 झाडांना दिसत असेल तर फक्त एकच पंपाचं सोल्युशन बनवा आणि तेवढी लाईन किंवा तेवढा पॅच जर नोझल काढून ड्रेंचिंग करून घेतलं तरी सुद्धा कमी खर्चामध्ये आपलं काम होऊ शकतं. तिसरी, हरभरा अत्यंत महत्त्वाचं पीक आणि मोठ्या प्रमाणावर यावर्षी महाराष्ट्रामध्ये लागवड झालेलं पीक. हरभऱ्यामध्ये तिसरी जी अवस्था आहे, फ्लावरिंग स्टेज बऱ्याच ठिकाणी घाटे भरण्याची स्टेज आता चालू आहे. फुलं अवस्था असताना पहिलं काम तर हरभऱ्याला पाणी थांबवा. स्प्रिंकलरने तर मुळीच पाणी देऊ नका, खालून सुद्धा पाणी देण्याची आवश्यकता नाही. जर अतिरिक्त काईक वाढ झालेली असेल तर 15 लिटरच्या पंपामध्ये चमत्कार, गरडाचं चमत्कार म्हणून जे औषध येतं ते साधारणतः 15 मिली घ्या. त्याच्यासोबत ऑक्सिजन 50 मिली, 05234 100 ग्राम याप्रमाणे फवारणी करा, जेणेकरून फुल अधिक प्रमाणात येईल, फुलांची संख्या वाढेल, फुलाचं फळामध्ये रूपांतर व्हायला मदत होईल. जर झाडं बसत असतील, झाडं मरत असतील तर तुम्ही क्लीनर डी 30 मिली, क्लीनर पी 15 ग्राम याच्यासोबत तुम्ही चमत्कार पण घेऊ शकतात, 05234 100 ग्राम घेऊ शकतात. गरज असेल तर अळीसाठी इमामॅक्टिन किंवा पोकलँड 10 मिली 10 ग्राम इमामॅक्टिन किंवा पोकलँड 15 ते 20 मिली तुम्ही घेऊ शकतात. तर हरभऱ्यामध्ये ही अत्यंत महत्त्वाची फवारणी आहे आणि स्टेज सुद्धा महत्त्वाची. मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातलं हरभऱ्याचं पीक हे सध्या
फुलोरा अवस्थेमध्ये आहे, ज्या ठिकाणी या समस्या आपल्याला दिसत आहेत. ज्या ठिकाणी चौथी स्टेज आता आहे, म्हणजे घाटे भरतायत, घाटे हरभऱ्यामध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया चालू आहे, तर या ठिकाणी आपल्याला अळी दिसते का हे आपण चेक करायला पाहिजे. घाटे चांगले भरण्यासाठी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. अळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. तर जी चौथी फवारणी आम्ही रिकमेंड करतो त्याच्यामध्ये झेब्रॉन पंपाला 60 मिली 15 लिटरचा पंप मी नेहमी गृहीत धरतो. त्याच्यामध्ये पोटॅशियम शोनाइट 0023 100 ते 150 ग्राम, पोकलँड 20 मिली आणि ब्लेज 10 मिली या प्रमाणात घेऊन फवारणी करावी, जेणेकरून आपल्याला दाण्याची साईज, दाण्याचा रंग, आकार, क्वालिटी सगळ्या गोष्टी आपल्याला वाढवता येतील आणि अळीचं नियंत्रण करणं यावेळेस गरजेचं आहे. तर मिरची, कांदा, हरभरा हे पिकं आपण बघितले. पाचवं जी समस्या आहे गहू. गव्हामध्ये ज्या लोकांची अर्ली सोईंग झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गव्हाचे फुटवे कमी दिसतात. तसं बघितलं तर आता थंडीचं प्रमाण भरपूर आहे, त्यामुळे शक्यतोवर गव्हामध्ये अडचण यायला नाही पाहिजे. पण काही ठिकाणी सकिंग पेस्ट दिसू शकतो. काही ठिकाणी जिथे लवकर लागवड झाली तिथे थोडंसं रस्ट, ज्याला आपण तांबेरा असंही म्हणतो, त्याचा सुद्धा प्रादुर्भाव दिसू शकतो. फुटव्यांची संख्या जर कमी असेल, सकिंग पेस्ट जसं मावा दिसत असेल आणि ठिपके पानावर जर तांबूस रंगाचे ठिपके जर आपल्याला दिसत असतील, तर एक अत्यंत महत्त्वाची फवारणी तुम्हाला सांगतो. साधारणतः 15 लिटर पाण्याला ॲक्टारा घ्या 10 ग्राम, त्याच्यासोबत क्लीनर डी 30 मिली किंवा साप पावडर 50 ग्राम, त्यासोबत ब्लेज 10 मिली आणि 12-61-0 100 ग्राम असे घेऊन तुम्ही फवारणी करू शकतात. कुठलीही अडचण नाही आहे, फक्त आपल्याला फुटवे वाढ कमी वाटते, फुटवे वाढवायचे आहेत फक्त, तर त्यासाठी सुपरजीप साधारणतः 10 मिली आणि युरिया 200 ग्राम 200 लिटर पाण्याला घेऊन जर फवारणी केली तर अतिशय सुंदर रिझल्ट्स बघायला मिळतील. तर गव्हामध्ये वाढ आणि फुटव्यांची संख्या फक्त वाढवायची असेल तर सुपरजीप 10 मिली, युरिया 200 ग्राम 200 लिटर पाण्याला घेऊन तुम्ही फवारणी करू शकतात. तर ह्या काही महत्त्वाच्या समस्या होत्या ज्या मी शॉर्टलिस्ट केल्या होत्या. आता आपण जाऊया एक अत्यंत महत्त्वाचं पीक उन्हाळी हंगामासाठी. महाराष्ट्रामध्ये यावर्षी पाण्याची उपलब्धता खूप चांगली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावर भुईमुग लागवड होईल. तर मी विषय जो निवडला आहे त्याचं नावच ठेवलंय की भुईमुग का लावावे. मित्रांनो, ह्या नावामध्ये, या विषयामध्येच खूप मोठं गुपित आजच्या ह्या पिकाच्या सक्सेस होण्याचं किंवा ह्या पिकामध्ये यश मिळवण्याचं दिसून येईल. मी भुईमुग का पेरावे असं मी म्हटलं नाही, मी या ठिकाणी म्हटलं भुईमुग का लावावे. तर भुईमुग पेरणं योग्य का भुईमुग लावणं योग्य या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. भुईमुगमध्ये रोग आणि कीड कसं आपल्याला कंट्रोल करता येईल, काय काय आपण आज बघणार आहोत. त्यामध्ये चालू पिकातील समस्या ज्याच्याविषयी मी आज आत्ताच तुम्हाला सांगितलं. भुईमुग का लावावे हा माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हा सगळ्यांना आहे आणि त्याचं उत्तर आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. जमिनीची निवड आपल्याला कशी करावी लागेल, जमिनीची मशागत आपल्याला काय करावी लागेल, जातीची निवड कुठली असली पाहिजे, बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे का, केलं तर काय होईल, पेरणीची पद्धत, लागवडीची पद्धत, लागवडीचं अंतर काय असलं पाहिजे, पाणी व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे, पाणी कसं द्यायचं, भुईमुग हे काढलं पाणी, दिलं पाणी, सोडलं पाणी असं करून चालेल का, अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला काय करायला पाहिजे, कीड रोग व्यवस्थापन आपल्याला काय करायला पाहिजे. तर या सगळ्या मुद्द्यांवर मी 5-5 मिनिटं या ठिकाणी प्रकाश टाकणार आहे. आशा करतो तुम्हाला हे सगळं आवडेल आणि तुमच्या ते हिताचं असेल, फायदेशीर असेल. तर मित्रांनो, सगळ्यात आधी भुईमुग का लावावे ह्या प्रश्नाचं थोडीशी चर्चा आपल्याला करायची आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपल्या ज्या दैनंदिन आहारामध्ये आपण ज्या काही गोष्टी खातो, ज्यामध्ये चपाती असेल, भाकरी असेल, भाजी असेल आणि त्याचबरोबर मीठ, मसाला, मिरची, तेल त्यातला एक महत्त्वाचा पार्ट येतो. मला असं वाटतं की म्हणजे असा कुठला पदार्थ शक्यतोवर बनत नाही की त्याचा कुठं ना कुठं त्याच्यामध्ये तेलाचा वापर होत नसेल. भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर तांदूळ, गहू सडत पडलेलं आहे. म्हणजे इतकं भयंकर उत्पादन आहे की ते गोदामांमध्ये पडून पडून सडलंय. गव्हर्नमेंटने कोरोना काळामध्ये 2 रुपये किलोने देऊन सुद्धा अजून सुद्धा गोडाऊनमध्ये बफर स्टॉक आहे, म्हणजे तो स्टॉक हलत नाही, संपत नाही. या उलट तेलबियांमध्ये किंवा तेलामध्ये जवळपास मी जी काही आकडेवारी थोडीशी वाचली, बघितली तर 1,43,000 मेट्रिक टन तेल आयात केलं गेलं मागच्या वर्षी.
म्हणजे तेलबियांमध्ये पूर्वीच्या काळी घरोघरी पावसाळी भुईमुग व्हायचा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी उन्हाळी भुईमुग हे फार मोठं पीक होतं, आजही आहे, परंतु त्याचं प्रमाण मागच्या 5 ते 10 वर्षाच्या कालखंडामध्ये होणारा भुईमुग किंवा तिथून मागचा होणारा भुईमुग आणि आता होणारा भुईमुग, त्याचं प्रति एकर उत्पादन असेल किंवा लागवडीखालील क्षेत्र असेल किंवा प्रति हेक्टर उत्पादकता असेल, या सगळ्याच बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट ही दिवसेंदिवस होत गेलेली. कदाचित इथून मागे थोडंसं एक महत्त्वाचं कारण त्याला पाण्याची उपलब्धता हे असू शकेल, किंवा अपेक्षित उत्पादन न मिळणं हे असू शकेल, किंवा लोकांना त्याचं जे आर्थिक गणित आहे ते आर्थिक गणित जमून येत नसेल हे सुद्धा असू शकेल. तर ह्या सगळ्या गोष्टींवर जर तंत्रशुद्ध पद्धतीने आपण गेलो, पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान जर आपण वापरलं, तर आपण खूप चांगल्या पद्धतीने भुईमुग ह्या पिकाला व्यावसायिक पीक, व्यापारी पीक बनवू शकतो, चांगलं उत्पादन आपण घेऊ शकतो. तत्पूर्वी जर भुईमुगचं प्रति हेक्टरी सरासरी उत्पादन आपण बघितलं, प्रति एकरी उत्पन्न बघितलं, 6-7 क्विंटल 8 क्विंटलच्या वर भुईमुग शेतकऱ्यांना होत नाहीये. पण काही दिग्गज शेतकरी असे आहेत की त्यांचं प्रति एकर उत्पन्न हे 25 क्विंटल ते 30 क्विंटल वाळलेल्या शेंगा प्रति एकर ते शेतकरी घेतात. आणि म्हणजे नॅशनल रेकॉर्ड इंडियाचं जवळपास मी त्याची माहिती गोळा केलेली आहे आणि 30 क्विंटल प्रति एकर वाळलेल्या शेंगांचं आहे. त्या शेतकऱ्याचं नाव आहे जयकुमार गुंडे. हे कोल्हापूरमधले शेतकरी आहेत. अतिशय भुईमुगमधला मास्टर माणूस, बाप माणूस. आणि त्यांनी भुईमुगमध्ये इक्रिसॅटच्या मदतीने, BARCच्या मदतीने खूप चांगलं काम केलेलं आहे. तर अशा म्हणजे खरं बघितलं मित्रांनो, तर मला वाटतं मी मागे 1-2 वेबिनारमध्ये हे बोललो सुद्धा असेल की ॲग्रिकल्चर एज्युकेशन घेऊन जितकं ॲग्रीमध्ये संशोधन करता येऊ शकत नाही, त्यापेक्षा जास्त ज्याच्याकडे प्रॅक्टिकल जोड आहे, ज्याच्याकडे थेरॉटिकल नॉलेज आहे आणि त्याची शेतीमध्ये स्वतः काम करण्याची तयारी, किंवा स्वतः तो निरीक्षणं नोंदवतो, त्याचं टिप्पण ठेवतो, त्यानुसार चेंजेस करतो आणि दीर्घकाळ सस्टेनेबल तो काम त्याच्यामध्ये करत राहतो, असे शेतकरी क्रांती करतात. आणि अशाच काही शेतकऱ्यांचं मी बराचसा अभ्यास केला तर माझ्या लक्षात आलं की भुईमुगमध्ये सुद्धा फार मोठं काम आपण करू शकतो. त्याच लोकांची माहिती मी पाटील बायोटेकच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आज छोटासा प्रयत्न करतोय. तर भुईमुग पेरण्यापेक्षा जर भुईमुग लावलं, जर टोकन पद्धतीने आपण जर गेलो, तर उत्पादनामध्ये दुप्पट वाढ होऊ शकते. मी जोर देऊन ह्या शब्दाला या ठिकाणी बोलतोय की दुप्पट वाढ, एकरी 20 ते 25 क्विंटल भुईमुगाचं उत्पादन होऊ शकतं. हेक्टरी 40 ते 50 क्विंटल भुईमुगाचं उत्पन्न होऊ शकतं, जर आपण काही ज्या पद्धती, ज्या आज मी तुम्हाला काही जे मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यांवर जर आपण काम केलं, तर तुम्ही हे उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळवू शकतात. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायला नक्की विसरू नका. तर आता आपण जाऊया की भुईमुगमध्ये नेमकं आपल्याला काय काय मुद्द्यांवर आपल्याला काम करावं लागेल. जमिनीची निवड, तर मित्रांनो, पाणी ज्याच्याकडे असेल आणि ज्याच्या जमिनीमध्ये मऊपणा आहे, जी जमीन भुसभुशीत आहे, असा शेतकरी बिनधास्त भुईमुग लावू शकतो. फार काही रॉकेट सायन्स नाही. जमीन काळी असू द्या, पांढरी असू द्या, लाल असू द्या, पिवळी असू द्या, हिरवी असू द्या, निळी असू द्या, त्या जमिनीमध्ये भुसभुशीतपणा असणं गरजेचं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. आणि पाण्याचा निचरा भुसभुशीत असणं म्हणजेच त्या ठिकाणी नक्कीच पाण्याचा निचरा हा चांगला असेल, अशा जमिनीमध्ये आपण भुईमुग नक्की लावू शकतो. शेणखत, सेंद्रिय खत, गांडूळ खत, कुठलंही ऑर्गॅनिक कंपाऊंड जर तुमच्याकडे असेल, कुठल्याही पिकाला काही ना काही मात्रा आपण देण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. त्यामुळे 2 टन 3 टन गांडूळ खत किंवा शेणखत जर असेल तर ते व्यवस्थित शेतामध्ये टाकून घ्या. जमीन चांगली नांगरट करून तिला रोटा मारून घेतला तरी चालेल, किंवा रोटावेटरने शेणखत चांगलं मातीमध्ये मिक्स करून घेतलं, शेणखत किंवा सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत तरी सुद्धा चालेल. फक्त म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भुईमुग होतो, विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर भुईमुग होतो, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर भुईमुग होतो, खानदेशमध्येही होतो, गुजरातमध्ये होतो, आंध्र प्रदेशमध्ये होतो, राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर भुईमुग होतो. जिथेही भुईमुगाचं पीक होत असेल, जर आजूबाजूला साखर कारखाने असतील तर कारखान्याची प्रेसमड सुद्धा तुम्ही टाकली तरी चालेल. फक्त पेंट वॉश मात्र वापरू नका, पेंट वॉश टाकू नका. तर जमीन भुसभुशीत असणं हे अत्यंत महत्त्वाची सोपी अट फक्त या पिकासाठी आहे. भुसभुशीत जमिनीमध्ये नॅचरली पाण्याचा निचरा चांगला होईल. जातींची निवड जर आपल्याला करायची असेल तर आता
जातींविषयी फार काही बोलता येईल मित्रांनो, पण तितका वेळ पुरणार नाही. SB11 युनिव्हर्सली पूर्ण भारतामध्ये नावाजलेली व्हरायटी किंवा जवळपास सगळीकडेच वापरली जाणारी व्हरायटी, पण मीडियम रेस का घोडा आहे. हा एक गावठी वाण आहे, सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं. याची उत्पादकता फार नाही, परंतु कुठेही टाकलं तरी हा काही ना काही देऊन जाईल असा वाण आहे. परंतु मी जेवढा भुईमुग पिकाचा अभ्यास केला त्याच्यावरनं मी असं म्हणू शकतो की भाभा अनुसंधान रिसर्च सेंटर म्हणजे BARC ने जी संशोधित केलेल्या जाती आहेत त्याच्यामध्ये टॅग 24 असेल, टॅग 37, टॅग 39, तर ह्या जातींची उत्पादकता ही अतिशय सुंदर आहे. एक्सपोर्टला सुद्धा म्हणजे जो खारे शेंगदाण्याचा प्रकार आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणावर या व्हरायटींचा एक्सपोर्ट केला जातो. तर टॅग 24 किंवा टॅग 37 किंवा टॅग 39 तिघांपैकी ज्या वाण तुम्हाला उपलब्ध होईल ते वाण तुम्ही आपण वापरू शकतात. उन्हाळी भुईमुगासाठी मी टॅग 37 नक्कीच रेकमेंड करेन. याच्यामध्ये आता टॅग म्हणजे हा ॲक्च्युली ट्रॉम्बे अकोला ग्राउंडनट असं याचा लॉंग फॉर्म आहे. विशेष करून BARC ने विदर्भासाठी ही तयार केलेली जात आहे. हळूहळू ही जात महाराष्ट्रामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातही यायला लागली, विदर्भातही तिचा प्रचार प्रसार झाला, मराठवाड्यातही झाला, खानदेशमध्येही झाला, त्यासोबत सोबत गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक म्हणजे तामिळनाडूपर्यंत इतर राज्यांमध्ये सुद्धा ही जात आता मोठ्या प्रमाणावर लावली जाते. तर टॅग 24, टॅग 37, टॅग 39 तिघांपैकी जे वाण तुम्हाला मिळेल याची उत्पादकता अतिशय चांगली आहे. वेस्टर्न 44 वेस्टर्न सीडची जर हे वाण तुम्हाला मिळालं तर हे सुद्धा खानदेशमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर, तसं बघितलं तर गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये हा फार मोठा ब्रँड आहे, तर हा सुद्धा वाण आपण निवडू शकतो. फक्त SB11 कडे जास्त वळू नये असं मी थोडं सजेस्ट करेल. तसा इतरही कंपन्यांच्या किंवा विद्यापीठांच्या जाती आहेत. जातींच्या बाबतीत एकच मी सांगू शकतो मित्रांनो, बियाण्याच्या बाबतीत ज्या शेतकऱ्याचा अनुभव ज्या वाणाविषयी अतिशय चांगला असेल असं वाण त्याने निवडावं. पण हे टॉप 3-4 ज्या व्हरायटीज आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात त्यांचं मी रिकमेंडेशन तुम्हाला नक्की या ठिकाणी देईल. तर टॅग 37 किंवा टॅग 24 हा आपल्याला ब्रँड जर मिळाला तर बऱ्याचशा कंपन्या देतात, तर तुम्ही नक्की याचा वापर करा. आणि ह्या व्हरायट्या लावताना आपल्याला बियाणे का लावावे, पेरणी आपल्याला करायची नाही, आपल्याला टोकन पद्धतीने जायचं आहे, त्याच्याविषयी मी पुढे सविस्तर माहिती देणारच आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बीज प्रक्रिया. आता आजची तारीख मित्रांनो 26 डिसेंबर आहे. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे बऱ्याचशा लोकांची पेरणी चालू आहे, काही लोक पेरतायत, पण शक्यतोवर अजून 10 ते 15 दिवस आपण वाट बघावी. भुईमुगाची पेरणी शक्यतोवर 10 जानेवारीच्या आत करावीच नाही. त्याचे टेक्निकल कारण आपण पुढे बघणार आहोत. जमिनीचं तापमान, वातावरण, बाहेरचं तापमान, आत्ता जवळपास रात्रीचं तापमान हे 9 ते 10 डिग्री आहे. आणि अशा कंडिशनमध्ये पहिलेच भुईमुगाचं जर्मिनेशन पर्सेंटेज 10-20% कमी असतं आणि त्यात जर टेम्परेचर डाऊन असेल तर आपल्याला गॅप फिलिंग किंवा रोपांची जी संख्या आपल्याला मिळायला पाहिजे एका एकरमध्ये ती आपल्याला मिळणार नाही. कांद्यासारखं इथेही रोपांची संख्या हा एक मोठा प्रश्न आहे, त्याच्याविषयी पण मी पुढे बोलणार आहे. किंवा बऱ्याच वेळा तुटलेले दाणे, पोचट दाणे, कुजलेले दाणे आणि जमिनीमध्ये जर बुरशीचा आणखी अंतर्भाव असेल तर आणखी उत्पादन जे उगवण क्षमता आहे ती उगवण क्षमता कमी होत जाते. मग याच्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं फार आवश्यक आहे. बीज प्रक्रियेमध्ये तुम्ही रासायनिक बीज प्रक्रिया, जैविक बीज प्रक्रिया दोन्ही करू शकतात. पण हरभरा, गहू, सोयाबीन, त्याबरोबर भुईमूग अशा पिकांना आम्ही मोठ्या प्रमाणावर ही बीज प्रक्रिया रेकमेंड करतो. यावर्षी हरभऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही ही बीज प्रक्रिया दिली आणि अतिशय सक्सेस रिझल्ट्स किंवा अतिशय चांगले रिझल्ट्स लोकांना मिळाले. साधारणतः एकरी 35 ते 40 किलो बियाणं आपल्याला अपेक्षित आहे. जेवढं बियाण्याचा आकार छोटा तेवढी बियाण्याची क्वांटिटी एकरी कमी लागेल, जेवढा बियाण्याचा आकार मोठा तेवढी एकरी बियाण्याची क्वांटिटी आपल्याला जास्त लागेल. टोकन पद्धतीने आपण जर गेलो तर रोपांची संख्या व्यवस्थित ठेवून आपल्याला एकरी 5 ते 10% बियाण्याची जी क्वांटिटी आहे, मात्रा आहे ती आपल्याला वाचवता येऊ शकते. तर या ठिकाणी बीज प्रक्रिया करताना साधारणतः एक फट्टा घ्यायचा, त्याच्यावर 40 किलो बियाणं टाकून ह्युमॉल जेली अर्धा किलो त्याच्यावर टाकायचं. हे दह्यासारखं ब्लॅक कलरचं एक सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये 98% प्युअर पोटॅशियम ह्युमेट आहे. आणि
तो फट्टा जर एका जणाने म्हणजे दोन बाजू एका माणसाने पकडायच्या, दुसऱ्या दोन बाजू एका माणसाने पकडायच्या आणि जेली टाकून फक्त ते हलवायचा तो फट्टा, तर 5-10 मिनिटांमध्ये ते पूर्णपणे दाणे जे गुलाबी रंगाचे दाणे आहेत ते पूर्णपणे काळ्या कलरचे झालेले आपल्याला दिसतील. त्याच्यावर आपण 100 ते 150 ग्राम कार्बेंडाझिम किंवा 22 टीन हलकं वरून असं स्प्रेड केलं तरी सुद्धा चालेल. ट्रायकोडर्मा सुद्धा तुम्ही 250 ते 500 ग्राम ट्रायकोडर्मा याच्यामध्ये टाकू शकतात. पीएसबी केएसबी जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकतात. बीज प्रक्रिया केल्यानंतर साधारणतः एक 15 ते 20 मिनिटं जर याला थोडंसं हवेमध्ये सावलीखाली वाळवून घेतलं तर आपल्याला म्हणजे पूर्णपणे फ्री फ्लो पेरणी किंवा टोकन आपल्याला करता येईल. शक्यतोवर आपल्याला टोकन पद्धतीने जायचं आहे. आता बीज प्रक्रिया केल्यामुळे सगळ्यात पहिला फायदा आपला काय होणार आहे, तो उगवण क्षमता ही जास्तीत जास्त होईल. जर 80% होणार असेल तर 90%, 95%, 99% उगवण क्षमता आपल्याला मिळेल. मुळांची वाढ जोमदार होईल. जमिनीमध्ये जे काही बुरशीचे अंश असतील, जी जिवंत बुरशी असेल, जी दाणे खराब करणार असेल, दाणे सडवणार असेल किंवा मुळांवर प्रॉब्लेम करणार असेल, त्या बुरशीपासून आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येईल. जर जैविक बीज प्रक्रिया आपण केली तर स्फुरद अवेलेबल करणारे जीवाणू, पालाश अवेलेबल करणारे जीवाणू, इव्हन मायक्रोन्यूट्रन अवेलेबल करणारे जीवाणू, तर अन्नद्रव्यांची उपलब्धता करणं आपल्याला सोपं होईल आणि फार कॉस्टिंग येत नाही मित्रांनो. एकरी 500-700 रुपयाचा खर्च आहे. त्यामुळे बीज प्रक्रिया भुईमुगामध्ये शक्यतोवर टाळूच नका. बीज प्रक्रियेचा पूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी मी दिलेलं आहे. जैविक बीज प्रक्रिया सुद्धा आपण म्हणजे ट्रायकोडर्मा जर वापरायचं असेल तर निर्मल कंपनीचं बायोसंजीवनी नक्की वापरा. अतिशय चांगलं ट्रायकोडर्मा आहे. फार मोठी लॅब त्या कंपनीने उभी केलेली आहे, तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात. तर आपण बघितलं बीज प्रक्रिया. आता आपण बघूया पेरणीची किंवा लागवडीची पद्धत. साधारणतः 3 पद्धती मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो मित्रांनो. एक पारंपरिक पद्धत, एक बीबीएफ पद्धत, अत्यंत महत्त्वाची बीबीएफ पद्धत जी हरभऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोक आता वापरायला लागलेत. त्याचबरोबर चण्यामध्ये, सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणावर रुंद सरीवरंबा पद्धती आपण ज्याला सरळ सरळ म्हणू शकतो. बीबीएफ पद्धतीमध्येच म्हणजे रुंद सरीवरंबा पद्धतीमध्येच मल्चिंग पेपर टाकून टोकन पद्धतीने भुईमुगाची लागवड करणे हा आजचा आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याच्यावर आपण प्रकाश टाकणार आहे. आता सगळ्यात आधी आपण पारंपरिक पद्धतीमध्ये जाऊ. आता पारंपरिक पद्धतीमध्ये सगळ्यात आधी तर भुईमुग का लोक पेरतात, बरेचसे लोक का पेरतात, तर 2-3 मला कारणं सांगता येतील. म्हणजे लोकांची जी कारणं, एक पहिलं चाऱ्याची उपलब्धता होते. पाणी भरपूर आहे आणि भुईमुगाचा चारा अतिशय पोषक चारा हा जनावरांसाठी राहू शकतो, गाई म्हशींसाठी राहू शकतो, दुभत्या जनावरांसाठी राहू शकतो. त्यामुळे एक चाऱ्याची उपलब्धता हा पहिला उद्देश. त्यासोबत उत्पन्न हा दुसरा उद्देश, जमीन भुसभुशीत होणं हा तिसरा उद्देश, पिकांची फेरपालट करणं हा चौथा उद्देश आणि कमी दिवसामध्ये 90 ते 110 दिवसामध्ये सोप्या पद्धतीने हे पीक काढता येतं. फार जास्त रोग नाही, फार जास्त अटॅक नाही, फार जास्त कीड नाही. आणि आत्ताच्या कंडिशनला जे बाजारभाव इतर पिकांचे झालेले आहेत, गडगडलेत, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला एक चांगला पर्यायी पीक म्हणून हे मिळू शकतं. म्हणून सुद्धा लोकांचा कल भुईमुगाकडे वाढू शकतो. पारंपरिक पद्धतीमध्ये 2 चाड्याची तिफन किंवा 3 चाड्याची तिफन किंवा ट्रॅक्टरने 3 किंवा 4 लाईनी सोप्या म्हणजे सपाट बेड तयार करून त्याच्यामध्ये लोक पेरतात. आता सपाट बेड तयार करण्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण ह्या पिकाला काय, म्हणजे शेतामध्ये 3 चाड्याच्या तिफण ज्याला आपण म्हणतो त्याच्याने जर आपण भुईमुग पेरला तर जमिनीची खोली 4 ते 6 इंच जर याला मिळाली किंवा ज्या जमिनीमध्ये पाणी भरल्यानंतर थोडीशी जमीन हार्डनेस होते, जमिनीला तडे पडतात किंवा जमीन आकुंचन पावते, आणि अशा कंडिशनमध्ये ह्या पिकाचा उत्पादनाचा भाग जो आपल्याला आर्थिक मोबदला देणार आहे हा सगळा जमिनीमध्ये वाढणार आहे. आणि तो भाग जर हार्डन पार्टमध्ये, जिथे कठीण जागा आहे, जमीन पॅक होत असेल अशा ठिकाणी जर गेला तर अपेक्षित उत्पादन मिळणं अशक्य आहे. म्हणून पारंपरिक पद्धतीमध्ये भुईमुग पेरताना पावसाळ्यामध्ये कंटिन्यू ह्युमिडिटी असते, वातावरण आर्द्रतायुक्त असतं, त्यामुळे कदाचित जमीन भुसभुशीत राहते, त्यावेळेस चालून जाईल. परंतु उन्हाळी भुईमुग पेरताना जानेवारीमध्ये जसं जसं टेम्परेचर जानेवारीच्या पुढे अप व्हायला लागेल अशा वेळेस जर पाण्याचा ताण पडला किंवा जमीन जर कडक झाली तर भुईमुगाचं अपेक्षित फक्त चारा होतो, दाणे येत नाही, शेंगा येत नाही, आणि त्या ठिकाणी आपल्याला पारंपरिक पद्धत ही सपशेल फेल ठरते. म्हणून पारंपरिक पद्धतीमध्ये भुईमुगाची पेरणी किंवा लागवड करणं
मला वाटतं कुठल्याही दृष्टीने फायदेशीर नाही. मग आपण कुठली पद्धत वापरली पाहिजे? दुसरी पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल, रुंद सरीवरंबा पद्धत. याच्यामध्ये 4 लाईन नंतर एक लाईन इकडे आणि एक लाईन इकडे ट्रॅक्टरच्या साह्याने जर आपण गेलं म्हणजे रुंद BBFचं जे यंत्र आहे त्याच्यामध्ये ते जे फाळ आहेत त्याच्याने नॅचरली बेड तयार होतो. साधारणतः एक 10 ते 15 सेंटीमीटरचा बेड तयार होतो आणि त्या बेडवर 4 लाईनी ह्या तयार होतात. जर समजा तुमच्याकडे यंत्र नसेल तर साधारणतः 3.5-4 फुटाचा याच्याने साधा बलराम नांगरने जरी तुम्ही सरी ओढून घेतली किंवा छोट्या कोळप्याने जरी तुम्ही सरी ओढून घेतली 4 फूट अंतरावर, तरी सुद्धा मधला जवळपास 3.5 फूट प्लॅटफॉर्म तुम्हाला उंचवटा मिळेल असा, ज्याची हाईट ही साधारणतः 12 ते 15 सेंटीमीटर असेल आणि जो प्लॅटफॉर्म आहे तो 3.5 फुटाचा आपल्याला मिळेल, 3 ते 3.5 फुटाचा. त्याच्यावर आपण पेरून घेऊ शकतो किंवा त्याच्यावर आपण टोकून घेऊ शकतो. तर ही अत्यंत महत्त्वाची पद्धत आहे. काहीही करून भुईमुगाला गादी मिळणं गरजेचं आहे. एक साधारणतः 5 ते 6 इंचाचा बेड मिळणं गरजेचं आहे, ज्याच्यावर आपल्याला भुसभुशीतपणा हा टिकून ठेवता येईल आणि भुईमुगाच्या शेंगांची वाढ आपल्याला चांगली करता येईल. तर BBF पद्धत म्हणजे रुंद सरीवरंबा पद्धत ही अत्यंत चांगली पद्धत आहे. ज्यांच्याकडे स्प्रिंकलर आहे ते लोक नक्की याचा वापर करू शकतात. ह्या पद्धतीसाठी ड्रीप पाहिजे अशी अजिबात आवश्यकता नाहीये. जे सऱ्या पडणार आहेत साधारणतः 3.5 फुटावर किंवा 4 फुटावर, त्या सरीमध्ये जरी मोकळं पाणी आपण भरपूर दिलं तरी सुद्धा ते बेडमध्ये पाझरेल आणि ओलावा आपल्याला निर्माण करता येईल. स्प्रिंकलर असलं तर फारच उत्तम, रेन पाईप असला तर फारच उत्तम, ड्रिपची नळी असली तर फारच उत्तम. पण ज्यांच्या सपाट जमिनीत जिथे व्यवस्थित पाणी देता येतं तिथे बेड करताना आपल्याला ड्रिपची आवश्यकता नाही. आपण साईडने सऱ्यांमधनं पाणी देऊन सुद्धा हा बेड चांगला ओला करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची पद्धती ज्याच्यावर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे ती म्हणजे BBF पद्धतीने आणि मल्चिंग पेपर टाकून. मी ज्या शेतकऱ्यांचं नाव घेतलं कोल्हापूरचे जयकुमार गुंडे यांनी ह्या पद्धतीवर खूप मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे. यांचे बरेचसे व्हिडिओज पण तुम्हाला बघायला मिळतील. BRCला म्हणजे भाभा अनुसंधान केंद्राचे बरेचसे लोक त्यांच्याकडे कोऑर्डिनेशन ठेवून त्यांनी खूप चांगलं उत्पादन ह्या पद्धतीमध्ये केलेलं. म्हणजे इक्रेसॅटची ही ॲक्च्युअल पद्धत आहे आणि ज्याची चांगली अंमलबजावणी या शेतकऱ्यांनी केलेली, जी आपल्याला मल्चिंग पेपरने वापरायचं आहे. आता याच्यामध्ये पद्धत सेम की 3.5 फुटाचा जवळपास बेड आपल्याला बनवायचा आहे. तुम्ही कोळप्याच्या साह्याने सरी मारून घेऊ शकतात किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने सरी मारून घेऊ शकतात. वरचा जो प्लॅटफॉर्म आहे बेड त्याच्यावर थोडीशी लाकडाची फळी ओढून बेड हा सपाट ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला ढेकळं त्याच्यावर नको, जमीन भुसभुशीत पाहिजे. जो बेसल डोस आपल्याला टाकायचा आहे तो बेडवर आधी पसरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर शेणखत, सेंद्रिय खत किंवा रासायनिक खत ह्याचं सगळं मिक्सचर टाकल्यानंतर जर तुमच्याकडे रेनगन असेल किंवा तुमच्याकडे स्प्रिंकलर असेल किंवा तुमच्याकडे ड्रीप असेल किंवा तुमच्याकडे रेन पाईप असेल तर हा बेड लागवडीपूर्वी आणि मल्चिंग पॉलिथिन टाकण्यापूर्वी चांगल्या प्रकारे आपल्याला ओला करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये 3.5 फुटाचा जो प्लॅटफॉर्म आपल्याला मिळतो त्याच्यावर आपल्याला 4 ओळी या टोकन पद्धतीने लावायच्या आहेत. साधारणतः प्रत्येक ओळीतलं आणि रोपातलं अंतर हे 20 बाय 20 सेंटीमीटर असेल. लक्षात घ्या, 2 ओळीतलं अंतर 20 सेंटीमीटर, 2 रोपातलं अंतर 20 सेंटीमीटर. प्रत्येक ठिकाणी साधारणतः 2 बिया, खराब बी असेल तर 3 टाकलं तरी सुद्धा चालेल, पण 2 बिया कमीत कमी आपल्याला टाकायच्या आहेत. 20 बाय 20 सेंटीमीटरवर 4 लाईनी 3.5 फुटाचा बेड जर तुमचा तयार झाला तर अतिशय आरामात त्या ठिकाणी बसतील. 3 किंवा 3.25 फुटाचा जरी प्लॅटफॉर्म मिळाला तरी सुद्धा त्या ठिकाणी ते बसतील. अशा पद्धतीने जर आपण गेलो तर काय काय फायदे आपल्याला होऊ शकतात ते फायदे आपण आधी समजून घेऊ. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जानेवारी 10 तारखेच्या पुढे म्हणजे 10 ते 15 जानेवारीपासून जेव्हा भुईमुगाची लागवड तुम्ही कराल आणि जर तुम्ही ह्या पद्धतीने जर गेलात तर जमीन रात्री एकदम थंड असते. समजा लाईट जर रात्रीच अवेलेबल असेल आणि अशा वेळेस जर रात्रीच पाणी दिलं तर ते पाणी अजून त्याच्यापेक्षा जास्त थंड असतं आणि इतक्या कमी तापमानामध्ये जर्मिनेशन होणं जवळपास अशक्य होतं किंवा त्रासदायक होतं. 50%, 60%, 70%च्या वर जर्मिनेशन आपल्याला मिळत नाही. तिथेही मल्चिंग पेपरची पद्धत फायदेशीर ठरते. नंबर 2, जेव्हा जमिनीचं तापमान कमी असेल आणि त्याच्यावर जर मल्चिंग पेपर आपण टाकला तर त्याच्यामुळे जमिनीमध्ये ऊब तयार होते. जे पाणी आपण दिलेलं आहे त्याचं बाष्पीभवन त्या ठिकाणी थांबतं, ऊब तयार होते आणि ऊब तयार झाल्यामुळे नॅचरली आपल्याला बियाण्याच्या उगवण क्षमता वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. तिसरं,
रूट झोन, न्यूट्रिएंट अपटेक, ओलावा या सगळ्या गोष्टींमुळे पीक फुलोऱ्यात लवकर येते. पिकाचा कालावधी हा साधारणतः 10 ते 15 दिवस या ठिकाणी कमी होतो. काढणीसाठी लवकर येतं, फुलोऱ्यासाठी लवकर येतं आणि सगळ्यात मोठा फायदा जो आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तो म्हणजे पाण्याची बचत. जर मोकळ्या पद्धतीने टोकन करून लावलं किंवा साधं पेरून जरी लावलं, आपल्याला जर 15 पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागत असेल तर या ठिकाणी 8 ते 10 पाण्याच्या पाळ्यांमध्ये आपल्याला भुईमुगाचं पीक काढता येईल. म्हणजे पाण्याची मोठी बचत होते, त्याचबरोबर लेबर बचत मोठ्या प्रमाणावर होते, कारण पाणी देण्यासाठी सगळ्यात जास्त पुढे खर्च या ठिकाणी करायचा आहे. उत्पादनामध्ये ह्युमिडिटी कंटिन्यू मेंटेन राहिल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ आणि पांढऱ्या मुळांची कार्यक्षमता ही टिकून राहते आणि त्यामुळे नॅचरली उत्पादनामध्ये 25 ते 40% वाढ आपल्याला होते. एकतर टोकन पद्धत, त्यात परत मल्चिंग पेपर, त्यात परत संतुलित आहार आणि त्यात परत उत्कृष्ट रोग आणि कीड व्यवस्थापन, उत्कृष्ट पाणी व्यवस्थापन. जर या पंचसूत्री कार्यक्रमाने जर तुम्ही गेलात तर एकरी 20 ते 25 क्विंटल भुईमुगाचं उत्पन्न काढणं, जमिनीची सुपीकता वाढवून, जमिनीचा पोत वाढवून, जमिनीचा पोत सुधारून आपल्याला हे उत्पन्न घेता येऊ शकतं. म्हणून मल्चिंग पेपरने आपल्याला जायचंय. मल्चिंग निवडताना जो कलिंगड, खरबूज किंवा वेलवर्गीय पिकांमध्ये जो आपण मल्चिंग पेपर वापरतो तो पेपर या ठिकाणी चालणार नाही. याला ट्रान्सपरंट, पूर्णपणे पारदर्शी पेपर पाहिजे. साधारणतः 30 मायक्रॉनमध्ये हा पेपर अवेलेबल होतो. याचा जो पणा आहे तो साधारणतः 1 मीटरचा आहे, म्हणजे त्याची रुंदी जी आहे ती 1 मीटरचा आहे आणि याला 20 बाय 20 सेंटीमीटर होल पाडण्यासाठी फार मोठी कसरत आहे. म्हणजे या संपूर्ण पद्धतीमधला वीक पॉइंट जो आहे तो फक्त होल पाडणे एवढाच आहे. तर याच्यासाठी म्हणजे खूप सुंदर पद्धती ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी अनुभवामधनं उभी केली. त्यांनी एक बोर्ड तयार केलाय. त्या बोर्डवर 20 बाय 20 सेंटीमीटरवर, म्हणजे 1 मीटरची रुंदी आहे त्या बोर्डची आणि साधारणतः उंची त्याची 1 ते 1.5 मीटर आहे आणि त्याच्यावर 20 बाय 20 सेंटीमीटरवर त्यांनी खिळे लावून घेतलेले आहेत. नट बोल्ट टाईप त्यांनी लावून घेतलेले आहेत आणि हा पेपर त्या बोर्डला गुंडाळून घ्यायचा आहे. पूर्ण बंडल गुंडाळल्यानंतर जिथे नट बोल्ट आहे त्याच्यावर पाण्याच्या साह्याने किंवा होल ज्याच्यामध्ये तो स्क्रू घुसेल असा स्क्रू ड्रायव्हर टाकून ते होल तयार करून घेतले. म्हणजे एक साधारणतः 20 ते 25 मिनिटांमध्ये एका बंडलवर 20 बाय 20 सेंटीमीटरवर होल आपल्याला तयार करून मिळू शकतात. त्याचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. जर अशा पद्धतीने मल्चिंग पेपर आपण तयार करून घेतला आणि अशा पद्धतीने जर आपण लागवड केली तर एक गणित थोडंसं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. साधारणतः एका होलमध्ये आपल्याला 2 बिया लावायच्या. तो प्लास्टिकचा पेपर अशा प्रकारे. इथे जर तुम्ही स्लाइड्समध्ये बघितलं तर साधारणतः 3.25 फुटाचा म्हणजे 1 मीटरचा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळतोय. त्याच्यावर 4 ओळी आहेत, 4 लाईनी आहेत, ज्याच्यामध्ये 2 ओळीतलं अंतर आपण 20 सेंटीमीटर ठेवलंय, 2 रोपातलं अंतर आपण 20 सेंटीमीटर ठेवलंय. प्रत्येक होलमध्ये मल्चिंग पेपर टाकण्याच्या पूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मल्चिंग पेपर ट्रान्सपरंट पाहिजे, हे लक्षात ठेवा. मध्ये आपल्याला ड्रिपची लॅटरल टाकण्याची आवश्यकता नाही जर आपल्याकडे स्प्रिंकलरचा सेट असेल तर. जमीन जर सपाट असेल आणि आपल्याकडे स्प्रिंकलरचा सेट पण नाहीये, ड्रिप इरिगेशनची पण व्यवस्था नाहीये, तर आपण फ्लड पाण्याने सुद्धा करू शकतो. म्हणजे याला त्याची आवश्यकता नाहीये. मल्चिंग पेपर हा पूर्ण जमिनीमध्ये आडवा असा पॅक करायचा नाहीये. सरीमधनं ज्यांच्याकडे स्प्रिंकलरचा सेट नाही ते सरीतनं पाणी देणार, त्यावेळेस याला फक्त सपाट लेवलला दाबायचं आहे. काही ठिकाणी उघडा ठेवायचा, काही ठिकाणी दाबायचं, जेणेकरून उडून जाणार नाही आणि त्याचबरोबर सरीमधलं पाणी हे बेडमध्ये पाझरू शकेल, ओलावा तयार करू शकेल. मल्चिंग पेपर टाकण्यापूर्वी जो काही बेसल डोस आपल्याला भरायचा आहे, आपण बेसल डोस विषयी पुढे बघणार आहोत. शेणखत, सेंद्रिय खत, गांडूळ खत, मायक्रोन्यूट्रिएंट किंवा आपल्याला कुठले जमिनीमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव असेल, वाळवीचा प्रादुर्भाव असेल, तर जे काही मटेरियल आपल्याला द्यायचं आहे ते मल्चिंग पेपर टाकण्यापूर्वी बेडमध्ये पसरून 4 तास 5 तास स्प्रिंकलरने पाणी द्या किंवा सऱ्यांमधून मोकळं पाणी भरून घ्यायचं आहे. पूर्ण शेत ओलं करायचं आहे आणि मग आपल्याला मल्चिंग हा जो पॉलिमल्च आहे हा आपल्याला टाकायचा आहे. तर मला वाटतं तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलं असेल की भुईमुगाची लागवड करताना आपल्याला 3.5 ते 4 फुटाचा बेड तयार करून त्याच्यावर 1 मीटरचा रुंदी असलेला मल्चिंग पेपर आपल्याला टाकायचा आहे, ज्याला 20 बाय 20 सेंटीमीटरवर होल असतील आणि त्या होलमध्ये आपल्याला भुईमुग लावायचं आहे, टोकन करायचं आहे. अशा पद्धतीने जर आपण गेलो तर जवळपास आपल्याला 80,000 होल 1 एकरमध्ये मिळतील. त्या ठिकाणी 2 दाणे आपल्याला टाकायचे, म्हणजे एकरी आपल्याला
1,60,000 शेंगदाण्याचे दाणे हे आपल्याला टोकायचे आहे. म्हणजे सरळ सरळ जवळपास 1,60,000 प्लांट झाडं हे आपल्याला भुईमुगाचे एका एकरमध्ये लावायचे आहेत. तर मला वाटतं ही सगळ्यात क्रांतिकारी हायेस्ट उत्पन्न देणारी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीचा जर आपण वापर केला तर मला वाटतं आपल्या सर्वांसाठी हे फायदेशीर असेल. मग उगून आल्यानंतर या ठिकाणी कसं चित्र दिसेल हे तुम्हाला समजावं. 2 बिया आपल्याला लावायच्या आहेत म्हणून ही एक स्लाइड्स या ठिकाणी मी दाखवतोय. आता मित्रांनो, आपण बेड तयार केला, व्यवस्थित बेसल डोस आपण या ठिकाणी भरून घेतला, मल्चिंग पेपर जर आपण केला, थोडंसं किचकट आहे मित्रांनो हे काम. पण जर गावामध्ये एका शेतकऱ्याने केलं, 4 एकर भुईमुग पेरत असाल, 1 एकर किंवा 20 गुंठ्यावर जर हा प्रयोग केला तर एका एकरचं उत्पन्न 20 गुंठ्यामध्ये तुम्हाला येईल, जे मोकळं पारंपरिक पद्धतीने तुम्ही करतायत. तर यामध्ये जर ते उत्पन्न तुम्हाला लक्षात आलं, त्याचे फायदे तुम्हाला लक्षात आले, तर पुढच्या वर्षी ह्या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर संपूर्ण गाव वापर करू शकेल आणि सर्वांच्या दृष्टीने एक क्रांतिकारी असं तुमचं पाऊल ते त्या शेतकऱ्यांसाठी असेल. पाणी व्यवस्थापनाचं भुईमुगामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. जेव्हा तुम्ही टोकन पद्धतीने लागवड कराल किंवा शक्यतोवर काळ्या जमिनीमध्ये जिथे आर्द्रता जास्त वेळ धरून ठेवली जाते किंवा काईकवाड पिकाची नॅचरली जास्त असते, भुईमुग लावण्याच्या आधी जमिनीत भरपूर पाणी द्या. भुईमुग लावल्यानंतर सुद्धा तुम्ही भरपूर पाणी द्या. पण एकदा जर्मिनेशन होऊन आलं तर साधारणतः पुढचे 25 ते 30 दिवस, खूप हलकी जमीन असेल तर मध्ये एक पाणी दिलं तर चालेल. पण जर काळी जमीन असेल, कसदार जमीन असेल, पाणी धरून ठेवणारी जमीन असेल तर पुढचे 30 ते 40 दिवस कमीत कमी पाणी भुईमुगाला द्या. ज्याच्यामुळे भुईमुगाची जी अतिरिक्त काईकवाड आहे ती थांबून राहील, झाडामध्ये न्यूट्रिएंटचा स्टोरेज होईल आणि ज्यावेळेस फुलकळी सुरुवात होईल, ज्यावेळेस फुलोऱ्याची अवस्था येईल, त्यावेळेस जर तुम्ही भरपूर पाणी दिलं तर काईकवाड कमी झाल्यामुळे किंवा काईकवाड थांबल्यामुळे प्रजनन वाढीचा वेग हा वाढलेला असेल आणि तिथेच खरी उत्पादनाची कमाल आहे. म्हणजे हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. नाही तर भुईमुगाची हाईट आहे आपल्याला 2 ते 2.5 फूट 3 फूट, त्याला खाली शेंगाच लागणार नाही. कारण अतिरिक्त काईकवाड झाल्यानंतर आपल्याला प्रजनन वाढीकडे अन्न शिल्लकच राहत नाही, पीक हे काईकवाडीकडेच वळलेलं असतं. म्हणून उगवण्याच्या आधी भरपूर पाणी द्या, बेड चांगले ओले करून घ्या, शेत ओलून पेरा, पेरल्यानंतर एक चांगलं पाणी द्या. त्यानंतर पुढचे 20 ते 25 दिवस हलक्या जमिनीस, जिथे खडकाळ असेल, मुरुम असेल थोडाफार किंवा वाळूचं प्रमाण आहे, तर अशा ठिकाणी एखादं पाणी दिलं तर चालेल. पण काळ्या कसदार जमिनीमध्ये, मध्यम ते बारीक जमिनीमध्ये शक्यतोवर पुढचे 25 ते 30 दिवस आपल्याला पाण्याचं प्रमाण अत्यंत कमी ठेवायचे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. तर पाणी व्यवस्थापन आपण बघितलं. आता जाऊया आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे. मित्रांनो, भुईमुगाला स्फुरद, पालाश आणि सल्फर ह्या 3 अन्न घटकांची, तसं तर प्रत्येक अन्न घटक लागतो. नायट्रोजनही लागणार आहे, फॉस्फरसही लागणार आहे, पोटॅशही लागणार आहे, कॅल्शियमही लागणार आहे, सल्फरही लागणार आहे, मायक्रोन्यूट्रन सुद्धा लागणार आहे. परंतु या 3 अन्न घटकांची विशेष गरज आहे. फॉस्फरस, पालाश आणि सल्फर. सल्फर हा भुईमुगासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. कमीत कमी 10 किलो सल्फर एका एकरला गेलं पाहिजे. बेसल डोस सोबत तुम्ही 5 किलो देऊ शकतात. नंतर तुम्ही 3 ते 5 किलो दुसऱ्या पाण्याला किंवा तिसऱ्या पाण्याला देऊ शकतात. तर मग आता 50 ते 55 किलो फॉस्फरस, 60 ते 65 किलो पालाश आणि 20 ते 25 किलो नायट्रोजन ही बेसिक रिक्वायरमेंट आपल्याला पूर्ण करायची आहे. साधारणतः 10 किलो सल्फर आपल्याला पूर्ण करायचं आहे. 90 दिवसाचं पीक आहे, 110 दिवसाचं पीक आहे, 3, 3.5, 4 महिने जास्तीत जास्त. तर अशा पिकाला संतुलित खतांची मात्रा देताना विशेष करून स्फुरद आणि पालाशची मात्रा ही जास्तीत जास्त बेसल डोसलाच गेली पाहिजे. पीक उगून आल्यानंतर 30 ते 40 दिवसांनी स्फुरद आणि पालाशची मात्रा जर आपण दिली तर ती त्या पिकासाठी फारशी उपयोगी ठरणार नाही, कारण उपलब्धतेसाठी तेवढा वेळ जातो. म्हणून मी फार जास्त तांत्रिक माहिती न देता, कारण बॅलन्स फर्टिगेशनवर आपण खूप वेळा खूप पिकांमध्ये बोललोय, काय डोस टाकायचा त्याचा एक चार्ट मी या ठिकाणी बनवून दिलेला आहे. जर तुम्हाला लिहून घेता आला तर नक्की लिहून घ्या. बेसल डोसमध्ये तुम्ही डीएपी घेऊ शकतात 100 किलो. जर डीएपी नाही मिळालं तर 10-26-26 घ्या, 150 किलो. त्या ठिकाणी पालाश घेण्याची गरज नाही, पोटॅश घेण्याची गरज नाही. पण डीएपी जास्तीत जास्त सगळीकडे अवेलेबल असतं म्हणून डीएपी 100 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 50 किलो, युमॉल कंद स्पेशल 20 किलो, रिलीजर 5 किलो, कॅलनेट 10 किलो आणि मायक्रोन्यूट्रन जी ग्रेड 1 आहे महाराष्ट्राची ती 10 किलो घेऊ शकतात. किंवा
23 किलोचा कॉम्बी डोस येतो, तो सुद्धा तुम्ही घेतला तरी चालेल. मायक्रोडील किट आम्ही त्याला म्हणतो. तर एकतर मायक्रोन्यूट्रन ग्रेड 1 10 किलो किंवा कॉम्बी किट 23 किलो असा डोस अत्यंत चांगल्या पद्धतीने एक जीव करायचा, चांगला मिक्स करायचा. 2-3 वेळा त्याला जसं आपण सिमेंट कॉन्क्रीट मिक्स करतो त्याप्रमाणे त्याला मिक्सचर करायचं आणि संपूर्ण शेतामध्ये बेडवर पसरून द्यायचा. किंवा मोकळ्या पद्धतीने तुम्ही गादी सपाट वाफ्यामध्ये पेरणी करत असाल 2 चाड्याने किंवा 3 चाड्याने तरी सुद्धा तुम्ही तो डोस फेकून द्यायचा, त्याला माती ॲड करायचा. मल्चिंग जर टाकणार असाल तर मल्चिंगच्या आधी बेडवर हा पूर्णपणे डोस व्यवस्थित पसरून भरपूर पाणी देऊन हा बेड हे जे खत आहे हे संपूर्ण शेतामध्ये सारख्या प्रमाणात आपल्याला पसरून घ्यायचे. पेरणीनंतर 30 दिवसांनी आपल्याला युरिया घ्यायचा आहे 45 किलो एक बॅग. त्याच्यासोबत पोटॅश आपण 50 किलो घेऊ शकतो. रिलीजर 3 किलो. जर पाटपाणी असेल, मल्चिंग पेपर नसेल तर दुसरा डोस आपल्याला देता येईल, पण तिसरा डोस आपल्याला मल्चिंग पेपरच्या खाली देता येणार नाही, दुसरा डोस. मग अशा वेळेस जे मध्ये सरी आपण ओढलेली जी आहे जिथे आपण मोकळं पाणी देऊ शकतो त्या याच्यामध्ये जरी हा डोस टाकून घेतला आणि मागून मोकळं पाणी भरलं तरी सुद्धा आपल्याला ते न्यूट्रिएंट पिकापर्यंत पोहोचवता येतील. तर हा दुसरा डोस अत्यंत महत्त्वाचा आहे. उगवून आल्यानंतर टोकन करून किंवा पेरून दोन्ही पद्धतीमध्ये जर उगवून आल्यानंतर एकरी साधारणतः 150 लिटर पाणी करायचं. किंवा बी जर तुम्ही लावलंय आणि पेरणीनंतर किंवा टोकन केल्यानंतर लगेच तिसऱ्या दिवशी जर तुम्ही ही आळवणी केली तरी सुद्धा चालेल, किंवा उगवून आल्यानंतर जर ही आळवणी केली तरी सुद्धा चालेल. एकरी 150 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 19 3 किलो आणि अमृत ड्रिंचिंग किट 1 हे 150 लिटर पाण्यामध्ये घेऊन पंपाचा नोझल काढून डायरेक्ट त्या होलमध्ये किंवा टोकन केलेलं असेल तर त्या बेडवर डायरेक्ट धार पाण्याची आपल्याला चालवायची आहे. 150 लिटर पाणी एकरी संपलं पाहिजे. याच्यामुळे उगवण क्षमता अतिशय सुंदर होईल, उगवलेल्या रोपांची वाढ अतिशय चांगली होईल, रूट झोन चांगला वाढेल, स्फुरद आणि पालाशची उपलब्धता चांगल्या पद्धतीने होईल. तर ही आळवणी आपल्याला करायची. आता कीड आणि रोग व्यवस्थापन, मला वाटतं आपण पेरणीची पद्धत बघितली, जातींची निवड आपण बघितली, पाणी व्यवस्थापन आपण बघितलं, खत व्यवस्थापन आपण बघितलं. कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये भुईमुगमध्ये फार सिरियसली कीड आणि रोग व्यवस्थापनाकडे लक्ष देतात असं मला तरी काही जाणवत नाही. क्वचित खूप आळ्या दिसायला लागल्या किंवा खूप पिवळा पडायला लागला, खूप पानावर ठिपके पडायला लागले तर आपण फवारणी करताना दिसतो. 99% फवारण्या त्याच्यामध्ये होतच नाही. मी आता जे तुम्हाला कीड आणि रोग व्यवस्थापन सांगणार आहे याच्यामध्ये कंपल्सरी ह्या सगळ्या फवारण्या आपल्याला करायच्याच आहेत असं नाही. काही फोटो त्यासाठी मुद्दामून तुम्हाला दाखवतोय. जर ही लक्षणं तुम्हाला धोक्याच्या पातळीच्या वर दिसली, म्हणजे समजा एखादी केसाळ अळी तुम्हाला दिसली तर फार लगेच घाबरायचं कारण नाही. कारण की उन्हाळ्यामध्ये असंही पीक जे आहे, पिकाखाली जमीन जिथे हळूहळू कमी होत जाते, पक्ष्यांच्या द्वारे सुद्धा बरंचसं कीड नियंत्रण आपल्याला होऊ शकतं, विशेष करून अळींच्या बाबतीमध्ये. पक्षी थांबे जर आपण तयार करून घेतले असतील तरी सुद्धा आपल्याला चांगला फायदा होईल. याच्यामध्ये तुम्ही मक्याचे चांगले पक्षी थांबे बनवू शकतात किंवा साध्या बांबूचे सुद्धा पक्षी थांबे आपण बनवू शकतो. तर प्रमाण जर धोक्याच्या पातळीच्या पुढे असेल तर मात्र आपल्याला फवारणी घ्यावी लागेल. दुसरी गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची की रोग विशेषतः 15-20 जानेवारी नंतर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यामध्ये कोरडं वातावरण असतं. ढगाळ हवामान जर तयार झालं नाही तर विशेष असे रोगही दिसून येणार नाही. त्यामुळे कदाचित एखाद्या बुरशीनाशकाने सुद्धा आपलं काम होऊन जाईल. पण मेन पेस्ट काय, कुठली कीड महत्वाची, कुठले रोग महत्वाचे त्याची आपल्याला माहिती असावी. म्हणून शॉर्टकट तुम्हाला काही महत्वाच्या फक्त गोष्टी या ठिकाणी दाखवतोय. ॲफिड्स, मावा, काळा मावा सुरुवातीच्या स्टेजला मोठ्या प्रमाणावर येतो. आणि आता गहू असेल, चणा असेल किंवा तूर असेल, कापूस असेल, सकिंग पेस्ट ही अतिशय कॉमन गोष्ट झाली. म्हणजे ज्या पिकांना कधीही कीड यायची नाही अशा पिकांवर सुद्धा आता अटॅक हे सर्रासपणे यायला लागला. त्यामुळे नॉमिनल एखादी फवारणी करणं गरजेचं ठरतं. तर जर ॲफिड्स आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून आले तर याच्यासाठी ॲक्ट्रा 10 ग्राम किंवा चांगल्या कंपनीचं इमिडा 10 मिली, त्याच्यासोबत फॉलिबिऑन 30 मिली, ब्लेज 10 मिली प्रति पंपाला घेऊन आपण फवारणी करू शकतो. फवारणी करताना शक्यतोर शेतमालकाने शेतामध्ये हजर राहून माणसांच्या भरोशावर जर फवारणी केली तर प्रमाण आणि फवारणीची पद्धत या दोघींमुळे मिळणारे परिणाम 50% कमी होतात. म्हणून कव्हरेज चांगलं मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी फवारणी करताना शेतमालकाने शेतामध्ये हजर राहणं गरजेचं आहे. दुसरी
महत्वाची कीड थ्रिप्सचा प्रादुर्भाव भुईमुगावर फार असा चिंताजनक नाही, पण बऱ्याच वेळा जर आजूबाजूला थ्रिप्सला म्हणजे मिरचीचं पीक असेल, कांद्याचं पीक असेल, तर मग त्या ठिकाणी थ्रिप्सचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. अशा वेळेस कीड नियंत्रणासाठी सिंघम 25 मिली, ॲक्टारा 5 ग्राम किंवा ॲसिफेट 30 ग्राम, मायक्रोडिल 50 मिली, ब्लेज 10 मिली प्रति पंपाला घेऊन फवारणी करावी. जॅसिड्स तुडतुडे, हिरवे तुडतुडे मोठ्या प्रमाणावर भुईमुगामध्ये आढळून येतात. पानं एकदम पिवळी पडतात, आकुंचन पावतात, पानं छोटी होतात. खूप जास्त प्रमाण असेल तर याच्यावर एकदम रामबाण इलाज उलाला 8 ग्राम, ऑक्सिजन 50 मिली आणि ब्लेज 10 मिली. प्रमाण अत्यंत कमी असेल तर तुम्ही ॲसिटामाप्रिड किंवा इमिडाक्लोप्रिड किंवा क्लोथियाडीन किंवा ॲक्टारा हे मॉलिक्यूल सुद्धा घेऊ शकतात. पण प्रमाण जर जास्त असेल, चाऱ्याची पिकं जर आजूबाजूला जास्त असतील तर तुडतुडे जास्त आढळून येतील, गवत आजूबाजूला जास्त असेल तर तुडतुडे जास्त आढळून येतील. अशा वेळेस ही एक रामबाण फवारणी आपण या ठिकाणी घेऊ शकतो. लिप मायनर, नाग अळीची एक मोठी समस्या भुईमुगामध्ये सुरुवातीच्या स्टेजला दिसून येते आणि याच्यावर एकदम चांगला IPMचं म्हणजे तुमच्याकडे साधे निळ्या रंगाचे जर प्लास्टिकचे पॅड असतील तर 50-100 पॅड जर एकरी लावून टाकले तर कुठलीच फवारणी करायची गरज पडणार नाही. पण जर मोठ्या प्रमाणावर नागाळी दिसून येत असेल तर वर्टेक्स 20 मिली, झकास 5 मिली, ब्लेज 10 मिली हे प्रमाण घेऊन तुम्ही फवारणी करू शकतात. मी फोटो तुम्हाला याच्यासाठी या ठिकाणी दाखवतोय की शक्यतोवर ह्या अडचणी फार मोठ्या प्रमाणावर येत नाही, पण एखाद्याच्या शेतावर जर 15-20%, 25% प्रमाण असेल तर पीक मग पूर्णच वाया जातं. म्हणून नुकसानीच्या पातळीच्या पुढे जाण्याच्या आधीच आपल्याला फवारणी करणं गरजेचं राहील. या सगळ्याच फवारण्या आपल्याला करायच्या असं नाहीये. स्पोडोप्टेरा अळीच्या बाबतीमध्ये ह्या ज्या 3 महत्त्वाच्या अळ्या आहेत ज्याच्यामध्ये स्पोडोप्टेरा, एक केसाळ अळी ज्याला आपण म्हणतो हेरी कॅटरपिलर, आणि त्याचबरोबर हेलिकोवर्पा आर्मिजेरा ज्याला आपण घाटेअळी किंवा अमेरिकन बोंडअळी असं सुद्धा म्हणतो. या 3 अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर भुईमुगामध्ये दिसून येतो. आणि त्याचबरोबर विशेष करून पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यात एवढी अडचण येत नाही, पण पावसाळ्यामध्ये हुमणीचा सुद्धा प्रादुर्भाव भुईमुगामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. तर या तिन्ही अळ्यांसाठी मी 3 फवारण्या सांगतोय. तिघांपैकी जे तुम्हाला औषध उपलब्ध होईल त्याचा तुम्ही उपयोग करून ह्या तिन्ही अळ्यांवर कंट्रोल करू शकतात. फक्त केसाळ अळीच्या बाबतीत आपल्याला फवारणी करताना कव्हरेज चांगलं मिळणं गरजेचं आहे. तर स्पोडोप्टेरा जर असेल तर पोकलँड 20 मिली, झकास 5 मिली, ब्लेज 10 मिली हे प्रमाण आपण घेऊ शकतो. जी हिरवी बोंडअळी ज्याला आपण म्हणतो हेलिकोवर्पा आर्मिजेरा ही जर अळीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून आला, किंवा तंबाखू वरची जी अळी आपण म्हणतो, तंबाखूचे पानं खाणारी अळी, ती सुद्धा अळी भुईमुगावर मोठ्या प्रमाणावर दिसून येते. तर यामध्ये पोकलँड 20 मिली किंवा झकास 5 मिली किंवा ब्लेज 10 मिली हे प्रमाण प्रतिपंप घेऊन आपण फवारू शकतो. या व्यतिरिक्त इमामॅक्टिन तुम्ही घेऊ शकतात, तुम्ही कोराझन घेऊ शकतात, किंवा तुम्ही फेम घेऊ शकतात, किंवा तुम्ही क्लोरोसायपर सुद्धा घेऊ शकतात. परंतु प्रमाण घेताना शक्यतोवर जो डोस मी या ठिकाणी रिकमेंड करतोय हा जर व्यवस्थित वापरला तर माझ्या मते आपल्याला जास्तीत जास्त फायदेशीर राहील. काळी केसाळी किंवा लाल केसाळी ही मोठ्या प्रमाणावर भुईमुगामध्ये शेवटी पक्वतेच्या वेळेस आपल्याला दिसून येते आणि हिचा अटॅक म्हणजे स्प्रे केल्यानंतर कॉन्टॅक्ट पॉइझन जे अळीशी संपर्क करत नाही आणि त्यावेळेस कंट्रोल होण्याची लक्षणं दिसत नाही किंवा कंट्रोल होत नाही. तर या ठिकाणी पोकलँड 20 मिली किंवा मिसाईल 10 ग्राम किंवा तुम्ही कोराझन सुद्धा घेऊ शकतात. नुवान 15 मिली घेणं, गॅस पॉइझन घेणं गरजेचं आहे. स्टिकर अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून त्याच्यावरचे जे केस आहेत त्यातनं सुद्धा औषध पाझरून हे बॉडीपर्यंत, त्याच्या नर्वस सिस्टीमपर्यंत जाऊ शकेल. तर या 3 महत्त्वाच्या अळी ज्याच्यासाठी फवारणीचं वेळापत्रक मी या ठिकाणी दिलंय. अर्ली लिप स्पॉट, सुरुवातीच्या अवस्थेला पिवळसर कडा असलेले तांबूस रंगाचे ठिपके जर आपल्याला दिसून आले तर अतिशय सोपी फवारणी आपण ब्ल्यू कॉपर 30 ग्राम, स्ट्रेप्टोसायक्लिन 2 ग्राम, फॉलिबियॉन 40 मिली या फवारणीने कंट्रोल करू शकतो. शक्यतो हा रोग पावसाळ्यामध्ये दिसूनच येतो, उन्हाळ्यामध्ये फार प्रॉब्लेम होणार नाही. परंतु जर थोडंसं ढगाळ हवामान राहिलं तर अर्ली स्टेजमध्ये म्हणजे जानेवारी एंड पर्यंत तुम्हाला ह्या रोगाचा प्रादुर्भाव भुईमुगावर दिसून येऊ शकतो. त्यासाठी ही फवारणी सफिशियंट आहे. लेट लिप ब्लाइट ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये डार्क
तपकिरी रंगाचे ठिपके आपल्याला बघायला मिळतात. तर हारू एक अतिशय बेस्ट औषध आहे. क्लीनर डी जर मिळालं तर 30 मिली तुम्ही घेऊ शकतात. क्लीनर पी 15 ग्राम, झकास 5 मिली आणि ब्लेज 10 मिली हे सुद्धा कॉम्बिनेशन आपण घेऊ शकतात. त्यानंतर रस्ट तांबेरा उशिरा येणारा हा रोग याच्यासाठी टिल्ट एक चांगलं औषध आहे 15 मिली किंवा क्लीनर डी 30 मिली, क्लीनर पी 15 ग्राम, झकास 5 मिली आणि स्टिकर 10 मिली हे कॉम्बिनेशन आपण घेऊ शकतो. तर हे अत्यंत महत्त्वाच्या 3 कीड आणि हे 3 रोग जे भुईमुगामध्ये येतात, पावसाळी भुईमुगामध्ये हे 100% येतात. आणि त्यावेळेस हे जर शेड्यूल तुम्ही व्यवस्थित टिपण करून ठेवलं, व्यवस्थित लिहून ठेवलं तर पावसाळी भुईमुगासाठी फार फायदेशीर ठरेल, फार रामबाण ठरेल. अल्टरनेरिया लीफ स्पॉट फार असा विशेष रोग नाहीये, पण यावर रोको किंवा हारू किंवा क्लीनर डी आणि क्लीनर पी हे कॉम्बिनेशन आपण घेऊ शकतो. स्कोर कवचचं कॉम्बिनेशन सुद्धा आपण याच्यावर घेऊ शकतो. फॉलिबियॉन ज्याच्याने ब्रांचिंग किंवा जर अँटीबायोटिक काही घेतलं असेल त्याचा जो हार्डनेस पानांवर येतो तो आपल्याला कमी करता येतो. पानामध्ये ताकद वाढवता येते, क्लोरोफिल वाढवता येतं. त्यामुळे फॉलिबियॉन शक्यतोवर फंगीसाइड सोबत घेणं गरजेचं आहे, फायदेशीर आहे. स्टिकर कंपल्सरी. एक अत्यंत महत्त्वाची क्रिया जी पश्चिम महाराष्ट्रातले लोक मोठ्या प्रमाणावर करतात. मी स्वतः अजून याची खात्री केलेली नाही म्हणून मी ठामपणे सांगू शकत नाही, पण मी बऱ्याचशा अशा लोकांना भेटलो की जे भुईमुग साधारणतः फुलोरा अवस्थेमध्ये आल्यावर त्याच्यावर खाली ड्रम प्लास्टिकचा किंवा लोखंडी खाली ड्रम फिरवतात. आता याच्यामध्ये फायदा काय होतो तर विशेष करून पावसाळ्यामध्ये जेव्हा काळ्या कसदार जमिनीमध्ये भुईमुगाचं पीक असतं आणि जर टोकन पद्धतीने असेल तर नॅचरली काईक वाढीचा वेग हा जास्त दिसून येतो. भुईमुगामध्ये अतिरिक्त काईक वाढ ही उत्पन्न कमी होण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. मग ती काईक वाढ थांबवण्यासाठी जर आपण केमिकल कंट्रोल पण आपण करू शकतो, सीसी किंवा क्लोरोमायक्रो क्लोराईड किंवा चमत्कार याचा वापर करून किंवा अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करून सुद्धा आपण वाढ कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. पण तरी सुद्धा जर नाही झाली तर फुलोरा अवस्थेमध्ये जर भुईमुगाच्या पिकामध्ये खाली ड्रम जर फिरवला, खाली भरलेला नाही, खाली लोखंडी किंवा प्लास्टिक ड्रम जर आपण फिरवला तर पीक आडवं होतं. आडवं झाल्यामुळे ज्या आऱ्या निघालेल्या असतात त्या आऱ्यांच्या पासून मुळं परत जमिनीमध्ये जातात आणि त्या ठिकाणी अतिरिक्त शेंगांची लागण होते किंवा उत्पादनामध्ये 30 ते 40% वाढ होते, असं शेतकऱ्यांचा अनुभव आहे. आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणावर शेतकरी हा प्रयोग करतात. उन्हाळी भुईमुगसाठी सुद्धा ही प्रक्रिया फायदेशीर ठरेल जर अतिरिक्त काईक वाढ होत असेल तर. काही काही ठिकाणी जर भुईमुग 2 फूट 2.5 फूट 3 फूट हाईट झालेली असेल तर फुलोरा अवस्थामध्ये तुम्ही ह्या पद्धतीचा जरूर वापर करा. प्रयोग करताना 1 एकर भुईमुग असेल तर सुरुवातीला वाटल्यास तुम्ही 10 गुंठे 20 गुंठेवर हा प्रयोग करा. त्यावेळेस अजून एक फायदा याच्याने असा होऊ शकतो की जर अळीचा प्रादुर्भाव पिकामध्ये असेल तर पीक झोपल्यामुळे किंवा पीक जमिनीवर लोटल्यामुळे एरिएशन, पक्ष्यांची नजर आणि म्हणजे सहजपणे लक्षात येईल, नोटीस होईल असं ते एक रान तयार होतं आणि त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला फायदेशीर होतं. तर ड्रम फिरवणे ही एक अतिशय चांगली प्रक्रिया आहे. फक्त लक्षात घ्या जिथे ऑलरेडी भुईमुगाची वाढ एवढीच आहे अशा ठिकाणी ड्रम फिरून काही फायदा नाही. जिथे अतिरिक्त काईक वाढ आहे तिथे शेतामध्ये जर ड्रम फिरवला तर आपल्याला खूप चांगला फायदा या ठिकाणी बघायला मिळेल. फुलकळीच्या अवस्थेमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण ड्रम फिरवणार आहे पेरणीपासून साधारणतः 8-10 दिवसानंतर उतरून आल्यानंतर उगवण झाल्यानंतर एक पाणी चांगलं फ्लड इरिगेशन असेल तर मोकळं पाणी द्या, स्प्रिंकलर असेल तर 5-6 तास स्प्रिंकलर चालवा. तुम्ही बीबीएफ मल्चिंग पद्धतीने जर करणार असाल तर तुम्ही जे आजूबाजूला सरी त्याच्यामध्ये सुद्धा मोकळं पाणी दिलं तर चालेल. परंतु तिथून पुढचे 20 ते 25 दिवस जे आहेत फुलोरा अवस्थेपर्यंत जर पाण्याचा ताण चांगला दिला तर खूप चांगला फायदा तुम्हाला त्या ठिकाणी येईल. आणि दुसरं त्याच वेळेस जर काईक वाढ जास्त झालेली असेल तर ड्रम जर फिरवला तर 30 ते 40% उत्पन्न तुमचं याच ठिकाणी वाढतं. या सगळ्या गोष्टींचा प्रयोगाखातर थोड्या क्षेत्रावर जर तुम्ही वापर केला मित्रांनो तर मी तुम्हाला गॅरंटी देतो कमीत कमी 40 ते 50% उत्पन्न वाढ तुमचं होईल. आणि जर तुम्ही 100% तंतोतंत या पद्धतीने जर जाण्यात यशस्वी राहिलात तर भुईमुग एकरी 20 ते 25 क्विंटल वाढलेल्या शेंगांचं उत्पन्न काढणं फार मोठी गोष्ट नाहीये. जे रेकॉर्ड आहे 30 क्विंटल 33 क्विंटल प्रति एकरचं ते मोडणं सुद्धा फार विशेष गोष्ट नाहीये. ऐकताना सोपं आहे, काम करताना थोडंसं किचकट आहे, पण कुठलीही मदत लागली तर पाटील बायोटेक तंत्रज्ञान, अमोल पाटील आणि आमची सगळी टीम ही तुमच्या मदतीसाठी सदैव तयार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुजरात असेल, राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, कर्नाटक असेल, यूपी असेल, सगळ्या टेक्निकल ॲडवायझरचे नंबर्स मी या ठिकाणी देऊन ठेवलेले आहेत. माझा वैयक्तिक नंबर सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. तर तुम्हाला कुठलीही समस्या असेल, भुईमुग पीक असू द्या किंवा इतर कुठलंही पीक असू द्या, तुम्ही आमच्या टेक्निकल टीमला किंवा मला कॉन्टॅक्ट करू शकतात. शक्यतोवर अडचण जर असेल तर फोटो पाठवा. तुमचं शेत आमच्या डोळ्यासमोर येऊ द्या. त्या 12 तासामध्ये माझा प्रयत्न असतो की 1 तासाच्या शेतकऱ्याला उत्तर कसं जाईल, परंतु बऱ्याच वेळा काही मीटिंगचं शेड्यूल्स असतात आणि त्यामध्ये पण निदान 12 तासाच्या आत तुम्हाला तुमच्या प्रत्येक शंकेचं समाधान हे तुम्हाला आमच्याकडनं मिळेल, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो, खात्री देतो. तर भुईमुगाचं एक संपूर्ण तंत्रज्ञान आपण या ठिकाणी समजून घेतलं. आजच्या ह्या संपूर्ण तंत्रज्ञानाची जी वैशिष्ट्य होती की पारंपरिक पद्धतीमध्ये 5-7 क्विंटलच्या वर आपल्याला भुईमुग होणार नाही मित्रांनो, तुम्ही काही करून घ्या. चारा हे तुमचं उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य होईल, पण ॲटलिस्ट बेड तयार करून टोकन पद्धतीने, मल्चिंग पेपर नाही शक्य झाला पहिल्या वर्षी हरकत नाही, पण निदान टोकन पद्धतीने जर तुम्ही गेलात तर 3.5 फुटाचा बेड आणि त्याच्यावर टोकन पद्धतीने 20x20 वर 2-2 बिया जरी टोकून तुम्ही घेतल्या तरी सुद्धा चालेल. शक्य झालं तर यावर्षी 20 गुंठ्यावर ट्रान्सपरंट मल्चिंग पेपर, ट्रान्सपरंट म्हणजे पूर्णपणे पारदर्शी, म्हणजे आपल्या असे चेहऱ्याला लावला तर आपला चेहरा सुद्धा दिसेल असाच मल्चिंग पेपर या ठिकाणी वापरायचा आहे. आणि त्याच्यामध्ये जर 2-2 बिया 20x20 सेंटीमीटर टोकन करून घेतल्यात, फर्टिगेशन मी सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर आपल्याला अतिशय चांगलं उत्पन्न ह्या तंत्रज्ञानामध्ये मिळू शकतं. मला आशा आहे की आजचा एपिसोड तुम्हाला, हे जे फेसबुक लाईव्ह आहे हे खूप आवडलं असेल, कुठेतरी ज्ञानामध्ये थोडंसं भर करणार असेल. तुम्हाला जर काही सजेशन्स द्यायचे असतील किंवा तुम्ही टीका जरी केली तरी आनंद आहे. माझा नंबर समोर स्क्रीनवर स्क्रोल होतोय, 99 239 74 222 9923974222. तुमचं टीका, तुमची तारीफ किंवा तुमचे प्रश्न आम्ही त्याचं स्वागत करतो. तुम्ही फीडबॅक मला नक्की द्या. आवडलं तरी कळवा, नाही आवडलं तरी कळवा. तुमच्या संपूर्ण समस्या असतील त्यासुद्धा सांगा. आणि जर हे फेसबुक लाईव्ह हे तुम्हाला जर आवडत असेल, तुमच्या जर हिताचं आहे, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे असं जर वाटत असेल मित्रांनो, तर शेअर करायला विसरू नका. फेसबुक लाईव्ह चालू असताना शेअर केल्यानंतर आपले जे मित्रपरिवार असतात त्यांना सुद्धा ते बघायला मिळतं. पाटील बायोटेकचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून वेळोवेळी असेच माहितीचे छोटे छोटे व्हिडिओज किंवा माहितीपट मी तुमच्यापर्यंत पोचवू शकतो. आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये सहभागी झालेल्या सर्व शेतकरी बांधवांचे मी आभार मानतो आणि भुईमुग पिकाच्या ह्या नवीन तंत्रज्ञानासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आशा करतो की आजचं हे लाईव्ह तुम्हाला खूप आवडलं असेल. पुन्हा भेटू पुढच्या शनिवारी एक वेगळा विषय घेऊन, संध्याकाळी ठीक 6 वाजता. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.